धन्यवादिश 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 हालेलुया थँक यू जीसस नाचूया गाऊया आनंद करूया नाचूया गाऊया आनंद करूया तारणारा माझा जीवन झाला नाचूया गाऊया आनंद करूया नाचूया गाऊया आनंद करूया तारणारा माझा जीवन झाला नाचूया गाऊया आनंद करूया नाचूया गाऊया आनंद करूया तारणारा माझा जीवन झाला नाचूया गाऊया आनंद करूया नाचूया गाऊया आनंद करूया तारणारा माझा जीवन झाला तारणारा माझा जीवन झाला
2025 वर्षापूर्वी जो कबरेत राहू शकला नाही, कबर त्याला ठेवू शकली नाही, त्याच्या सामर्थ्याने तो उठला. खरोखर तो आजही जिवंत आहे. तो सर्व काळ जिवंत आहे. तो प्रभू म्हणतो पुनरुत्थान आणि जीवन हीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी उठेल. आज पुनरुत्थान दिवसानिमित्त आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत आणि प्रभूला धन्यवाद देतो, कारण त्या जिवंत देवाची आज आम्हाला ओळख झालेली आहे. त्या प्रभूने आम्हाला निवडलंय, कारण आम्ही त्याच्या राज्याचे वारसदार बनावे. आम्ही त्या देवाच्या स्वर्गाच्या राज्याचे वारसदार व्हावं, देवाची लेकरं व्हावं. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. प्रभू जे वचन घेऊ, प्रभू आजच्या वचनाद्वारे आम्हाला स्पर्श कर, आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक आनंदित आहेत? कारण प्रभू येशू जिवंत आहे. बायबल सांगतो तो मेला, त्याला गाडण्यात आलं, पण तिसऱ्या दिवशी प्रभू येशू पुन्हा जिवंत झाला. आणि आज आपण त्या वचनातून पाहणार आहोत कसं काय प्रभू येशू जिवंत झाला. जिवंत होण्याच्या द्वारे कशा प्रकारे आपण आशीर्वादित झालो, कशा प्रकारे ते देवाच्या स्वर्गाच्या राज्याचा मार्ग आपल्यासाठी मोकळा झाला. मला सांगा, आपण कोणीही स्वर्गात जाऊ शकत नव्हतो. कारण की आम्ही नीतिमान नव्हतो, आम्ही धार्मिक नव्हतो, आम्ही पवित्र नव्हतो. स्वर्ग कसं आहे माहिती तुम्हाला? पवित्र आहे. कसं आहे? पवित्र आहे. तिथं पवित्र परमेश्वर आहे. स्वर्ग असं आहे की त्या ठिकाणी देवाचं राज्य आहे. प्रेज द लॉर्ड. शांती आहे, कसलंही दुःख नाही, आजार नाही, त्रास नाही. बायबल मध्ये दिलेला आहे फक्त आनंदी आनंद आहे. फक्त तिथं देवाची उपस्थिती आहे. सर्व काही फक्त चांगलं चांगलं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या स्वर्गात कोणी जाऊ शकत नव्हतं. आज आपण मेल्यानंतरच म्हणतो का, अरे तो स्वर्गवासी झाला. लिहितो की नाही फोटोच्या जवळ, स्वर्गवासी झाला. पण स्वर्गात गेला की नाही त्याला खात्री होती का? किंवा ज्याचे नातेवाईक आहेत त्याला खात्री असते का स्वर्गातच गेलाय? कारण जर स्वर्ग आहे तर नरक पण आहे. मग नरकात गेलाय की स्वर्गात गेलाय? म्हणा मला खात्री आहे मी स्वर्गातच जाणार. प्रेज द लॉर्ड. कारण की माझा प्रभू स्वर्गाचा राजा आहे. त्याने मरणावर विजय मिळवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. आणि आज आपण पुनरुत्थानाविषयी आपण देवाचा संदेश ऐकणार आहोत. आपण काढूया वचन मत्ते शुभ वर्तमान 16वा अध्याय. मत्ते शुभ वर्तमान 16वा अध्याय. या वेळेस बायबल मध्ये दिलेला आहे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर मारण्यात आलं. आणि बायबल मध्ये दिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने कित्येक वेळेस आपल्या शिष्यांना सांगून ठेवलं होतं की मला वधस्तंभावर देण्यात येणार आहे. प्रभू येशूने आपल्या मरणाची भविष्यवाणी पहिल्यांदाच करून ठेवली होती. असं नाही की प्रभू येशूला लोकांनी वधस्तंभावर दिलं, प्रभू येशूला त्याच्या शत्रूंनी वधस्तंभावर दिलं. जे त्याचे विश्वास ठेवत नव्हते त्या लोकांनी प्रभू येशूला वधस्तंभावर दिलं. असं नाही, येशू वधस्तंभावर जाणार आहे हे जगाच्या स्थापनेपूर्वी ठरलं होतं. जग निर्माण होण्यापूर्वी ठरलं होतं. तुम्हाला माहिती आहे परमेश्वर सगळं काही योजना जी परमेश्वरची असते ही अगोदरच परमेश्वर योजना आखून ठेवत असतो. बघा आपल्याला घर बांधायचं असतं तेव्हा आपण काय करतो? त्याचा प्लॅन अगोदर करतो की नाही? डायरेक्ट घर बांधायला घेतो का? आपण असं ठरवतो इथे बाथरूम पाहिजे, इथं किचन पाहिजे, इथं हॉल पाहिजे, तिथं पुढचं अंगण पाहिजे किंवा कंपाऊंड पाहिजे, असं करतो की नाही? घराची प्लॅनिंग सगळी काही अगोदरच करतो. इंजिनियर काय करतो? सगळा नकाशा काढून घेतो, काढतो की नाही अगोदर, नंतर घर बांधायची सुरुवात करतो. परमेश्वराने पण सगळं काही अगोदरच ठरवून ठेवले. बायबल सांगते जगाच्या स्थापनेपूर्वीच तुम्ही आणि आम्ही निवडलोय. इफिसियन्स पत्र असं मध्ये दिले पहिल्याच अध्यायामध्ये
की जगाच्या स्थापनेपूर्वी त्याने तुम्हाला आणि मला निवडले, म्हणून आज आम्ही इथं आहोत. लक्षपूर्वक ऐका. आणि बायबल सांगतं प्रभू येशूने 3 वेळेस आपल्या मरणाची भविष्यवाणी केली होती. आणि म्हणून त्या मत्ते शुभवर्तमानामध्ये 16व्या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत. मत्ते शुभवर्तमान 16 अध्यायामध्ये बघूया आपण. आणि 21 वचन. तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यास दाखवू लागला की आपण यरूशलेममध्ये जावे, वडील मुख्य याजक शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठले जावे याचे अगत्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस बायबल सांगतं की येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना विचारलं की तुम्ही मला कोण म्हणून ओळखता. काही शिष्य म्हटले की तू एक कोणीतरी संदेष्टा आहेस, काही म्हणे तू भविष्यवक्ता आहेस, कोणी म्हटलं तू असा आहे, कोणी म्हटलं तू तसा आहे. पण पेत्र म्हटला प्रभू तू देवाचा पुत्र आहे. आणि तेव्हा प्रभू येशू म्हटला की पेत्रा, तुला हे स्वतःच्या ज्ञानाने कळलं नाही, हे माझ्या बापाचं दान आहे तुला. प्रेज लॉर्ड. कारण वरून कळल्या वाचून, बापाकडून कळल्या वाचून मला कोणीच ओळखणार नाही. आणि बायबल सांगतं तेव्हा येशू त्याला म्हटला की मी याच खडकावर माझी मंडळी रचीन आणि मृत लोकांच्या वेशी तिच्यावर प्रबळ होणार नाही. प्रेज लॉर्ड. येशू म्हटला की माझ्या लोकांवर मृत लोकांच्या वेशी प्रबळ होणार नाही, कारण तो उठणार होता. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तो मृत लोकांवर विजय मिळवणार होता, मृत लोकांच्या किल्ल्या तो घेणार होता. हालेलुया. आणि त्या किल्ल्या त्याने आम्हाला दिलेले आहेत. आमेन. प्रभू येशू म्हटला की मी तुम्हाला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या दिलेल्या आहे. आणि प्रभू म्हटला पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल. आमेन. आज तुमच्यावर आमच्या मृत लोकांच्या विषयी प्रबळ होणार नाही. मृत लोकांच्या विषयी काय माहिती का? श्रापित विषयी आहे, ते श्राप आहे. म्हणून नेहमी आपण एक गोष्ट करायची का मी आशीर्वादित आहे. आमेन. रोज म्हणायचं मी आशीर्वादित आहे, मग आमच्यापासून श्राप निघून जाते. नाहीतर श्राप आमच्या जवळ असे उभे आमच्याकडे. कधी आम्ही बोलतो आणि कधी तो आमच्या जीवनात येतो प्रवेश करायला. आमच्या घरामध्ये तो असा दारामध्येच टपून येतो. जेव्हा आम्ही चुकीचं बोलतो तेव्हा तो आमच्या जवळ येतो. जेव्हा आम्ही म्हणत नाही ना जेव्हा की मी आशीर्वादित आहे, मला आरोग्य आहे, कारण की आम्हाला काय बोलायची सवय असते, बाई किती डोक्याला ताप आहे, बाई किती डोक्याला टेन्शन आहे, बाई किती आजारी आहे मी, हो बाई माझी परिस्थिती कधी बदलेल, बाई माझ्या जीवनात कधी चांगलं होईल. किंवा असं मरावंच वाटतं, बाई असं वाटतं जगूच नाही. मग ते श्राप असतात ना, ते दारामध्ये टपून बसलेले असतात, ते प्रवेशच करतात आमच्या जीवनात. म्हणून चांगलं बोलायला शिका. प्रभू म्हटला मृत्यू लोकांच्या विषयी तुझ्या प्रबळ होणार नाही, पण तोच वचन सांगता की मी तुझ्या जिभेवर मरण आणि जीवन ठेवलेलं आहे. त्या जिभेची आवड धरणारी तिची फळं खाते. चांगली आवड धरायला शिकूया. प्रेज लॉर्ड. आणि बायबल सांगते की जेव्हा या पेत्राने ओळखलं की तू ख्रिस्त आहे, देवाचा पुत्र आहे, तेव्हापासून प्रभू येशू शिष्यांना सांगू लागला की मला मुख्य याजक वडील यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी लागणार, जीवे मारले जाणार आणि मी पुन्हा उठणार आहे. आमेन. मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे. आणि हे होणार आहे. येशू स्वतः मरणाच्या अगोदर आपल्या स्वतःची भविष्यवाणी करतो, कारण त्याला कोण मारू शकणार, त्यांनी सगळं काही ठरवलं होतं. माझ्या लोकांचे पाप मी स्वतःवर घेणार, माझ्या लोकांचे श्राप मी स्वतःवर घेणार, माझ्या लोकांचं मरण मी स्वतःवर घेणार आणि त्यांना मी मोकळं करणार. प्रेज लॉर्ड. हालेलुया. त्यांना मी मोकळं करणार. वदस्तंभी त्याला हो दिले, हो वदस्तंभी त्याला हो दिले, पाप श्राप सर्व घेऊन गेला, पाप श्राप सर्व घेऊन गेला, मरणावर त्याने विजय मिळवला. प्रेज लॉर्ड. बायबल मध्ये दिले त्याने मरणावर विजय मिळवला. तो प्रभू आज आमच्यामध्ये आहे आणि त्याने सांगितलं होतं की मी अगोदरच मरणार आहे. मला शास्त्री परुषी मुख्य याजक हे मारून टाकणार, पण मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार. आणि बायबल सांगतं जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला गाडण्यात आलं आणि सगळ्या लोकांनी हे ऐकलं होतं
तुम्हाला माहिती 12 शिष्यांनी सुद्धा हे ऐकलं होतं आणि इतर लोकांनी सुद्धा ऐकलं होतं. बाकीच्या लोकांना पण कळालं होतं की येशू तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार. पण शिष्यांना ही गोष्ट समजली नव्हती. प्रेज लॉर्ड. शिष्यांना ही गोष्ट लक्षपूर्वक ऐका, शिष्यांना ही गोष्ट समजलीच नव्हती. शिष्यांना वाटलं आता संपलं सगळं. प्रभू येशूच्या शिष्यांना काय वाटलं माहिती, आता सगळं संपलं, आता येशू काही जिवंत होणार नाही. पण तुम्हाला माहितीये काही लोकांनी विश्वास ठेवला होता आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी सभा भरवली. काय केली त्यांनी? सभा भरवली. आणि त्यांच्यामध्ये सभा भरल्यानंतर त्यांची मध्ये प्लॅनिंग चालू झाली. ते एकमेकांना म्हणायला लागले की तुम्हाला माहितीये येशू उठणार आहे आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की तो उठल्यानंतर सर्वांना दिसेल. तर त्याने काय म्हटलं माहितीये का, तुम्ही काय करा, कबरेवर बंदोबस्त करा. काय करा तुम्ही? कबरेवर पहारा ठेवा. काय करा? पहारा ठेवा. म्हणजे जर त्याला कोणी चोरून गेलं तर आपण त्याला पकडू, कारण तो उठणार तर नाही. सगळ्यांना माहित होतं तो उठणार आहे, कारण प्रभू येशूने भविष्यवाणी केली होती. पण हे जे लोक, दुष्ट लोक होते, त्यांनी काय केलं, ते म्हटले कबरेवर आपण पहारा ठेवू. काय ठेवू? कबर बंदोबस्त, कडक बंदोबस्त ठेवला त्या कबरेवर. असं काढूया आपण वचनामध्ये, काढूया मत्ते 20 अध्याय, मत्ते 20 अध्यायमध्ये. काढलं सर्वांनी? मत्ते 20 अध्याय नाही, मला असं वाटतंय 20 आणि 17 काय वाचा बरं. हा, ते परत भविष्यवाणी. मत्ते 27 अध्याय, मत्ते 27 अध्याय मध्ये जाऊया आणि 62 वचन बघा. कबरेवर पूर्ण बंदोबस्त होता. काय होता कबरेवर? बंदोबस्त. हा, मत्ते शुभवर्तमान 27 अध्याय 62 वचन. मग दुसऱ्या दिवशी म्हणजे तयारीच्या नंतरच्या दिवशी मुख्य याजक करूशी पिलातांकडे एकत्र जमले. म्हणाले, महाराज, तो ठग जिवंत असता म्हणाला होता की 3 दिवसानंतर मी उठेन, याची आम्हाला आठवण आहे. म्हणून 3ऱ्या दिवसापर्यंत त्या थडग्याचा बंदोबस्त करायला आज्ञा कर, नाहीतर कदाचित त्याचे शिष्य येतील, त्याला चोरून येतील आणि मेलेल्याबद्दल उठला आहे असं लोकांना सांगतील. मग शेवटचे ठकवणे पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल. आणि पिलात त्यांना म्हणाला, तुमच्या जवळ पहारा आहे, जा, तुमच्याने होईल तसा बंदोबस्त करा. मग ते गेले आणि पहारा त्यांच्या बरोबर असता त्यांनी धोंड्यावर शिक्का मारून थडग्याचा बंदोबस्त केला. कोणी थडग्याचा बंदोबस्त करेल का? थडग्यावर कोणी पहारा लावेल का? पण येशूच्या थडग्यावर पहारा होता, बंदोबस्त होता. शिष्यांना माहित नव्हतं येशू उठेल, किंवा ते विसरले होते. त्यांच्या लक्षात नाही आलं की येशू काय सांगत आहे. पण बाकीच्या ज्या लोकांनी ऐकलं होतं ते म्हणे, आम्हाला आठवण आहे की येशू उठणार आहे. मग आपण काय करू? आपण कडक बंदोबस्त लावू. तिथे थडग्याजवळ आपण काय करू? पहारा ठेवू, बंदोबस्त ठेवू. कारण की शिष्य येतील, त्याचं शरीर चोरून घेतील आणि म्हणतील, तो उठला आहे. शत्रू किती पण तुमच्या विरोधात कारवाई करू द्या, काहीही कटकारस्थान करू द्या, पण ते उद्ध्वस्त माझा देव करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याने कडक बंदोबस्त ठेवला 3 दिवस कबरेच्या पुढे. कुठे होता बंदोबस्त? कबरेच्या पुढे. तो राजा होता. हालेलुया. आणि बायबलमध्ये काय दिलेले माहितीये? पुढच्या वचनामध्ये 28 वचन. मग शब्बाताच्या शेवटी आठवड्याचा पहिला दिवस उजडता असता मगदालिया मरिया आणि दुसरी मरिया ही थडगे पाहायला आल्या. कारण पहा, भूमिकंप झाला, कारण प्रभूचा दूत आकाशातून उतरून जवळ आला आणि दारावरून दोंडा बाजूला लोटून देऊन त्यावर बसला. त्याचे स्वरूप विजेसारखे होते, त्याचे वस्त्र बर्फासारखे पांढरे होते आणि त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापून मेल्यासारखे झाले. व दूताने त्या बायांना उत्तर देऊन म्हटले, भिवू नका, कारण मला ठाऊक आहे की वधस्तंभी दिलेला येशू याचा शोध तुम्ही करीत आहात. तो येथे नाही, कारण त्याने सांगितले होते त्याप्रमाणे तो उठला आहे आणि प्रभू निजला होता, ती ही जागा पहा. प्रेज द लॉर्ड. हे संदेश कोणी दिला? देवदूतांनी. बायबल सांगते की देवदूत त्या ठिकाणी प्रकट झाला.
जिथं प्रभू येशूला ज्या कबरेत ठेवला होता तिथे कोण कोण प्रकट झाला? बरं, देवदूत प्रकट झाल्यानंतर जे पहारेकरी होते ते थरथर कापून मेल्यासारखे झाले, बेशुद्ध झाले. पहारेकरी काय झाले? बेशुद्ध झाले. जे बंदोबस्तामध्ये होते ते काय झाले? बेशुद्ध. काय झाले ते? बेशुद्ध झाले. प्रेज द लॉर्ड. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे का तिथे काही बाया, मरिया, मगदलिया, अजून काही प्रभू येशूच्या कबरेजवळ होत्या, त्या रडत होत्या आणि येशूचं शरीर घेऊन जाण्यासाठी आणि त्या शरीराला द्रव्य लावण्यासाठी, सुगंधी द्रव्य लावत असायची पूर्वी, ते लावण्यासाठी ते द्रव्य घेऊन आले होते की आम्हाला प्रभूची सेवा करायची आहे. पण बायबलमध्ये दिले की ते पहारेकरी बेशुद्ध झाले, पण ह्या बाया बेशुद्ध नाही झाल्या. प्रेज द लॉर्ड. आणि त्या दूतांनी त्या बायांना काय म्हटलं? मग बघा 5वं वचन, मग दूतांनी त्या बायांना उत्तर देऊन म्हटले, तुम्ही भिवू नका, कारण मला ठाऊक आहे वदस्ते मी दिलेला येशू याचा शोध तुम्ही करत आहात. देवदूत म्हणत आहे पुढे बघा, आणि तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. म्हणा, तो उठला आहे. तो उठला आहे. बोला, तो उठला आहे. तो उठला आहे. बोला, तो उठला आहे. तो उठला आहे. येशू उठला आहे. येशू उठला आहे. खरोखर उठला आहे. खरोखर उठला आहे. बोला, येशू उठला आहे. येशू उठला आहे. खरोखर उठला आहे. खरोखर उठला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे कुणाला सांगितलं? मरिया मगदलिनीला. तो उठला आहे. आणि मग पुढच्या वचनात काय दिलं आहे? आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा की तो मेलेला तो उठला आहे, आणि पहा तो तुमच्या आधी गालिलात जात आहे, आणि तेथे तो तुम्हाला दिसेल. आणि पहा, मी तुम्हाला सांगितलं आहे. हे देवदूतांनी मरियाला निरोप सांगितला. शिष्यांना जाऊन सांगा का येशू उठला आहे. आमेन. आम्हाला सांगितले, लोकांना सांगा Yes. येशू उठला आहे. आमेन. Praise the Lord. हालेलुया. देवदूत कुणाशी बोलला? मरियाशी मरियाशी. बोलला. शिष्यांना जाऊन सांगा. शिष्य जाऊन झोपले होते, सगळं संपलं. येशू त्यांना त्यांच्या लक्षात नाही राहिलं, त्यांना आठवण नाही राहिली की प्रभू येशूने किती वेळ सांगितलंय, मी मारला जाणार पण मी उठणार, मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार. पण त्या कबरेजवळ फक्त ईश्वर प्रेम करणाऱ्या बाया होत्या, बरं का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कबरेजवळ कोण होत्या? बाया. येशूवर प्रेम करणाऱ्या बाया. आणि देवदूत त्यांना प्रकट झाला, भिवू नका. पण त्या देवदूताला बघून पहारेकरी थरथर कापले आणि बेशुद्ध झाले. बेशुद्ध झाले. पण बाया बेशुद्ध झाल्या का? नाही. नाही झाल्या. त्यांनी त्या देवदूताची वाणी ऐकली. हालेलुया. देवदूत त्यांना म्हटला, भिवू नका. त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. आमेन. जाऊन शिष्यांना सांगा, तो उठला आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. बायबलमध्ये दिले की तो तुमच्या अगोदर गालिलात जाणार आहे. येशू कुठे जाणार आहे? गालिलात. गालिलामध्ये जाणार आहे. आणि बघा, तेव्हा 8वं वचन, आणि तेव्हा त्या भीतीने व फार आनंदाने थडग्यापासून लवकर निघून त्यांच्या शिष्यांना वर्तमान सांगायला धावत गेल्या. आमेन. मग पहा, येशू त्यांना भेटला व म्हणाला, आनंद करा. आणि त्याने जवळ येऊन त्याचे पाय धरले आणि त्याला नमन केले. तेव्हा येशूने त्याला म्हटले, भिवू नका. माझ्या भावांना जाऊन सांगा की त्यांनी गालिलात जावे, त्यांना मी तेथे भेटेन. आमेन. मरियाला, मगदलिया, ते सगळ्या स्त्रियांना येशूने निरोप दिला. तुम्हाला माहिती आहे स्त्रियांना प्रभू येशूने का निवडलं? कारण प्रभू येशूवर जास्त प्रेम त्याच करत होते. Yes. आमेन. तुम्हाला माहिती आहे, मरिया 3 दिवसापासून त्या कबरेजवळ थांबली होती. यौवनाचं शुभवर्तमान 20वा अध्याय. आणि ती रडत होती. ती म्हणत होती, प्रभू, किंवा त्या ठिकाणी एक माळी होता, ज्या कबरेमध्ये प्रभू येशूला ठेवलं होतं तिथे एक बाग होती. आणि ती मरिया फक्त त्या बागेजवळ थांबली होती, रडत होती. आणि सगळ्यांना विचारलं, माझ्या प्रभूला पाहिलं का तुम्ही? माझ्या प्रभूचे ते शरीर दिसत नाहीये, तो कोठे आहे? बघा, मत्ते शुभवर्तमान 20वा 24वा अध्याय, 20वा अध्याय आहे. यौवन शुभवर्तमान काढूया. यौवन कशा प्रकारे मरिया तिथे रडत होती आणि प्रभू येशूच्या शरीराला घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी ती बसली होती. मेलेलं शरीर, कारण तिच्या पण लक्षात राहिलं नाही का येशू जिवंत होणार आहे. यौवन शुभवर्तमान 20वा अध्याय 11वं वचन. मरिया बाहेर थडग्याजवळ रडत उभी राहिली होती.
काय करत होती ती? रडत उभी राहिली. आणि रडता रडता तिने ओढून थडग्याच्या आत पाहिले. कुठे पाहिले? थडग्याच्या आत. कारण बायबल सांगतं की तिला माहित झालं होतं त्या थडग्यामध्ये येशू नाहीये. याचं शरीर मेल्यानंतर ज्या थडग्यात ठेवलं तिथं नव्हतं तो. आणि ती सारखं रडायची आणि थडग्यात अशी ओढून पाहायची, रडायची आणि आता तरी तो दिसेल, आता तरी तो दिसेल, अशा प्रकारे ती पाहत होती. ती शोधत होती. का शोधत होती? हे 12 वचन. तेव्हा जेथे येशूचे शरीर ठेवले होते तिथे पांढरे वस्त्र आले 2 देवदूत एक उशाजवळ एक पायथ्याजवळ असे बसलेले तिने पाहिले. आणि त्याने तिला म्हटले, बाई का रडतेस? ती त्यांना म्हणाली, माझ्या प्रभूला नेले आहे. त्याने माझ्या प्रभूला नेले आहे. तिलाही माहित नव्हतं की येशू जिवंत झाला आहे. ती एवढंच बघत आहे की कबर का खाली आहे, माझा प्रभू कुठं आहे, त्याचं शरीर कुठं आहे. ती म्हणते माझ्या प्रभू येशूला त्याने नेलं आहे. ती रडत होती. देवदूत तिला विचारतात, बाई तू का रडते? ती म्हणते माझ्या येशूला त्याने नेलं आहे, माझ्या प्रभूला त्याने नेलं आहे. तो कुठे आहे काय माहिती. बघा पुढच्या वचनामध्ये. आणि मग ती काय म्हटली 14. मग असे बोलून ती पाठपुरी फिरली किंवा तिने उभा राहिलेला येशू उभा राहिलेला पाहिला, परंतु तो येशू आहे असं तिला समजले नाही. मग येशूने तिला म्हटले, बाई का रडतेस? तू कुणाचा शोध करतेस? तो माळी आहे असे तिला वाटल्यावरून ती त्याला म्हणाली, दादा तू त्याला इथून उचलून नेले असले तर त्याला कुठे ठेवले हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईल. येशूला घेऊन जाण्यासाठी ती आली होती बरं का. प्रभू येशूला घेऊन जाण्यासाठी तिला वाटलं ते मृत शरीर जरी मी घेऊन गेले ना तरी त्या मृत शरीराची मी सेवा करेल, त्याला द्रव्य लावेल, सुगंधी इकडे लावेल. बघा त्या सेवेला त्याची सेवा करण्यासाठी ती म्हणते मी त्याला घेऊन जाईल, मला सांग ना तो कुठे ठेवला आहे. पण बायबल सांगतं की तिने येशूला ओळखलं नाही, कारण येशूचा चेहरा गौरवी होता. प्रभू येशू एक देवदूता समान दिसत होता. तिला वाटलं कोणतरी माळी असेल. ती म्हटलं तुला माहित आहे का माळी दादा येशूला कुठं ठेवले? थोड दिसेना कबरेवरी आले असतील कावरी, तोंड दिसेना कबरेवरी आले असतील कावरी, दडली बरे ग माझ्या उरी, दडली बरे ग माझ्या उरी. मार्था मगदलिया बोले मी घाई घाई निघाले, प्रभू कोठे ना दिसले, प्रभू कोठे ना दिसले. बायबलमध्ये दिले की प्रभूला शोधत होती का प्रभू कुठे दिसत नाहीये. आणि बायबलमध्ये दिले की येशूने तिला दर्शन दिलं. काय दिलं? दर्शन दिलं. प्रभू येशू म्हटला तू कुणाला शोधत आहेस? प्रभू येशू तिला काय म्हटला? तू कोणाला शोधत आहे? ती म्हटली माझ्या प्रभूला शोधत आहे, मला त्याचं शरीर घेऊन जायचं आहे. मग 16 वचन येशू तिला काय म्हटला? येशूने तिला म्हटले मरिये. ती वळून इब्री भाषेत त्याला म्हणाली रब्बुनी, म्हणजे गुरु. बायबल सांगतं त्या मरियाने येशूचा आवाज ओळखला. मरियाने काय ओळखला? ती म्हटली गुरुजी. ती काय म्हटली? गुरुजी. गुरुजी. तेव्हा येशू तिला काय म्हटला? येशूने तिला म्हटले मला स्पर्श करू नको, कारण मी अजून बापाकडे वर गेलो नाही, पण तू माझ्या भावांकडे जाऊन त्यांना सांग, जो माझा बाप, जो तुमचा बाप, माझा देव आणि तुमचा देव, त्याच्याकडे मी वर जात आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा माझा बाप, माझा बाप, जो तुमचा बाप, तुमचा बाप, माझा देव, माझा देव, जो तुमचा देव, तुमचा देव. येशू म्हटला येशू म्हटला त्याकडे त्याकडे वर जात आहे. वर जात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा बायबल मध्ये दिले प्रभू येशू ख्रिस्ताने मर्याला सांगितलं जाऊन शिष्यांना सांग मी उठलो आहे, जे तुमचा देव, माझा देव, तुमचा बाप, माझा बाप, त्याच्याकडे मी वर जात आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मर्याकडे एक काय होतं, एक संदेश होता शिष्यांना सांगण्यासाठी. तुमच्याकडे पण संदेश आहे Yes. जगाला सांगण्यासाठी. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू पुन्हा येणार आहे. आमेन. येशू पुन्हा येणार
आहे, येशू पुन्हा येणार आहे, आमेन. कारण तो उठला आहे. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. तो उठला आहे आणि बायबल मध्ये दिलेला आहे जसा तो उठला तसे आपण पण उठवले जाणार. आमेन. करिंथीय पत्र 15व्या अध्यायामध्ये जाऊया. येशू उठला म्हणजे आमचे श्राप तो घेऊन गेला. येशू उठला म्हणजे आमचे पाप तो ठीक घेऊन गेला. येशू उठला म्हणजे आमचे सगळे आजार दुखणी तो घेऊन गेला. म्हणून त्या आजाराला बोलायचं, हे आजारा तू माझ्या जवळ येऊ नको, माझा तुझा काय संबंध. तुम्हाला माहिती सैतान पण येशूला असंच म्हणायचं. जेव्हा 2000 सैन्य, जेव्हा 2000 दुष्ट आत्मे त्या मनुष्याला लागले होते आणि येशू त्या मनुष्याजवळ आला, तेव्हा ते दुष्ट आत्मे ओरडायला लागले, हे परात्पराच्या पुत्रा, हे परात्पराच्या परात्पर देवाच्या मुला, तुझा ना माझा काय संबंध. समयच्या अगोदर तू आम्हाला पिडायला आलायस का? मग तुम्ही सैतानाला का नाही बोलत, हे आजारा तुझा माझा काय संबंध. येशूच्या नावात निघून जा. हे गरिबी तुझा माझा काय संबंध. येशूच्या नावात निघून जा, कारण येशूने मला धनवान केलेला आहे. Praise the Lord. हालेलुया. आम्ही आनंदित आहोत, आम्ही आशीर्वादित आहोत, आम्ही विजयी आहोत, कारण आम्ही जिवंत देवाची लेकरं आहोत. हालेलुया. जो मेला पण उठला, हालेलुया. मरणावर त्याने विजय मिळवला. 1 करिंथीय पत्र 15वा अध्याय, 1 करिंथीय पत्र 15वा अध्याय काढूया आपण वचन. 1 करिंथीय पत्र 15वा अध्याय आणि 12 वचन. प्रभू येशू ख्रिस्त मेलेला तो उठवला गेला, अशी जर त्याच्याविषयी घोषणा होत आहे तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुम्हातील कित्येक असे म्हणतात. परंतु जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठवला गेला नाही, आणि जर ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ, तुमचा विश्वास व्यर्थ आहे. किती लोक म्हणतात येशू देवाचा पुत्र आहे. Yes. किती लोक म्हणतात येशू माझी प्रार्थना ऐकणार आहे. Yes. किती लोक म्हणतात येशूच्या द्वारे मला आशीर्वाद आहे, Amen. मला आरोग्य आहे. Yes. हा विश्वास आहे. आहे. मग हा पण आता विश्वास ठेवायचा, येशू मेलेल्यातून उठला आहे आमेन. आणि तो जिवंत आहे Yes. आणि तो पुन्हा येणार आहे Amen. आणि आम्ही त्याला पाहणार आहोत. Amen. Praise the Lord. Hallelujah. तर बायबल सांगतं की जर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत आहे आणि जर हा विश्वास ठेवत नाही की तो उठलेला आहे तर आमचा विश्वास व्यर्थ आहे. Praise the Lord. आमचा विश्वास व्यर्थ आहे. व्यर्थ आहे. आणि म्हणून बायबल मध्ये दिलेलं आहे की विश्ववचन, आता ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला असे तो निजलेल्यातले प्रथम फळ असं आहे. कारण मनुष्याकडून मरण आले म्हणून मनुष्याकडून मेलेल्याचे पुनरुत्थानही आले. कारण जसे आदामात सर्व मरतात ख्रिस्तात सर्व जिवंत केले जातात. आमेन. Praise the Lord. हालेलुया. तुम्हाला विश्वास आहे आम्ही परत जिवंत केले जाणार Yes. आहोत. म्हणजे आता आम्ही जिवंत आहोत, मग आम्ही मरणार. जसं येशू जिवंत होता आणि जसं येशू मेला आणि जसं येशू पुन्हा उठला तसे आम्ही पण उठवले जाऊ. Yes. येशू एक उदाहरण आहे आमच्या समोर. म्हणून बायबल सांगतं की ख्रिस्तामध्ये जीवन नाव आहे आणि मरण काय, जीवन ख्रिस्त आहे आणि मरण लाभ आहे. Praise the Lord. आमचं जीवन म्हणजे काय आहे, ख्रिस्त, आणि मरण आमच्यासाठी काय आहे, लाभ आहे. लाभ आहे. आम्ही प्रभू येशू प्रमाणे उठवले जाणार आहे. कारण आदामात सर्व मरतात, ख्रिस्तात जिवंत केले जातात. आमेन. तुम्हाला माहिती आहे आदाम Yes. आणि पाप केल्यानंतर, आज्ञा मोडल्यानंतर तो आत्म्यामध्ये मेला, शरीराने नाही. कुठे मेला, आत्म्यात. मग त्याला सर्व श्राप आले, त्याच्यावर सर्व काय आले, श्राप आले. मग बायबल सांगतं की आदामामध्ये सगळे मेले. येशू ख्रिस्त जगात येईपर्यंत आदामामध्ये सर्व मरत होते, पण येशू जेव्हा आला ते सर्व जिवंत केले झाले. जसं येशू जिवंत केला गेला तसं आम्ही सर्व जिवंत केले जाणार. म्हणून जर आदाम आत्मिकरित्याने मेल्यानंतर तो श्रापित झाला, तसं येशू पुन्हा जिवंत झाल्यामुळे आम्ही आशीर्वादित झालो. आमेन. येशू पुन्हा जिवंत केल्यामुळे आम्ही आशीर्वादित आशीर्वादित झालो. झालेलो आहोत. म्हणून हा विश्वास ठेवायचा की मी आशीर्वादित आहे. आणि म्हणून बायबल सांगतं की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा सगळे उठवले जाणार. ते सील करार पत्रामध्ये आपण जाणार आहोत.
तेसेल करारपत्रामध्ये की बायबलमध्ये दिलेलं आहे की जो कोणी येशूवर विश्वास ठेवत आहे तो मेला तरी जिवंत होईल. एक तेसेल करारपत्र काढूया आपण वचन 13वा अध्याय. एक तेसेल करारपत्र 13वा अध्याय. एक तेसेल करारपत्र 13वा अध्याय 4था अध्याय आणि 13वा वचन. माफ करा, 4था अध्याय 13वा वचन. भावांनो, निजलेल्यांविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही, यासाठी की ज्यांना आशा नाही अशा इतर लोकांसारखे तुम्ही खेद करू नये. कारण येशू मेला आणि पुन्हा उठला असा आपण जर विश्वास धरतो तर जे येशूमध्ये जे निजलेले आहेत त्यांना देव त्याच्या बरोबर आणील. म्हणजे येशूमध्ये जे कोणी झोपलेले आहेत, तुम्हाला माहिती आहे आम्ही जेव्हा मरू तेव्हा आम्ही झोपी जाऊ, म्हणून इथे झोपलेले आहेत. म्हणून कधी पण कबरेच्या बाहेर लिहिलेलं आहे विसावा पावत आहे किंवा झोपलेला आहे. कारण येशू जेव्हा पुन्हा येईल ते मेलेले उठवले जाईल असं दिलेलं आहे. बघा, तुम्ही खेद करू नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही रडू नका. कारण बायबल सांगतं की जर आपण येशू पुन्हा उठला असा आपण विश्वास धरतो ते जे येशूमध्ये जे निजलेले आहेत देव त्यांच्या बरोबर उठवेल. येशू जेव्हा येईल ते पण उठवले जातील, पण तोपर्यंत ते झोपी जाणार आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून बायबल सांगतं की जेव्हा प्रभू येशू पुन्हा येईल तेव्हा काय होईल बघा, 17 वचन. मग आपण जे जिवंत राहणारे आपण त्याच्या बरोबर अंतराळात प्रभूला भेटण्यासाठी ढगामध्ये वर घेतले जाऊ, तसेच प्रभू जवळ सर्वदा राहू. प्रभू जवळ सर्वदा राहू. प्रभू जवळ सर्वदा राहू. किती मोठी गोष्ट आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात त्रास असतील, सैतान तुम्हाला छळत असेल, तुम्हाला विश्वासात कमजोर करत असेल, तुम्हाला विश्वासामधून डगमगत असेल, तुमच्या जीवनातले अनेक काही तुमच्या जीवनातले त्रासामुळे दुःखामुळे काही असेल, कदाचित तुम्हाला वाटेल की आता विश्वास करू का नको, विश्वास करून काही उपयोग नाही, पण शेवटपर्यंत विश्वासात राहा. कारण आम्ही जेव्हा येशू येऊ जरी मेलो तरी पुन्हा उठणार आणि त्याच्या बरोबर सर्वदा राहणार. आमेन. येशू बरोबर सर्वदा राहू. हे जीवन थोडं आहे, हे जीवन क्षणिक आहे, हे जीवन वाफेसारखं आहे. म्हणून दुःख करू नका, पण आम्ही त्याच्या बरोबर राहणार आहोत. प्रेज लॉर्ड. बायबल सांगते प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा मेलेल्यातून उठला 40 दिवस आणि 40 रात्र पृथ्वीवर होता. अनेक लोकांनी त्याला पाहिलं. प्रेज लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे त्याने जेवण सुद्धा केलं, मासा खाल्लाय मेलेल्यातून उठल्यानंतर. प्रेज लॉर्ड. माहिती तुम्हाला किती लोकांना माहिती, मेलेल्यातून उठल्यानंतर त्याने शिष्यांबरोबर जेवण केले, 40 दिवस लोकांबरोबर राहिला, लोकांनी त्याला पाहिलं, लोकांना त्यांनी सांगितलं अरे पहा माझं शरीर, अरे पहा मी जिवंत आहे. आणि बायबल सांगतं की 40 दिवसानंतर तो वर घेण्यात आला. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 1ला अध्याय काढूया आपण वचन. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 1ला अध्याय. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 1ल्या अध्यायामध्ये प्रभू येशू वर घेण्यात आला. काढू 1ला अध्याय आणि 3रं वचन. आणि मरण सोसल्यानंतरही प्रेषितांचं कृत्य 1ला अध्याय आणि 3रं वचन. मरण सोसल्यानंतरही आपण जिवंत झालो असे त्यांना त्याने पुष्कळ निश्चित प्रमाणाने दाखवले. 40 दिवसापर्यंत तो त्यांना दिसत गेला आणि देवाच्या राज्याविषयीच्या गोष्टी त्यांना सांगत गेला. प्रेज लॉर्ड. कोणत्या गोष्टी सांगत गेला? बोला, देवाच्या राज्याविषयीच्या. कोणत्या गोष्टी? देवाचं राज्य असं आहे, देवाचं राज्य तसं आहे. देवाच्या राज्यासाठी झटा, देवाच्या राज्याकडे आपले डोळे लावा, देवाच्या राज्यावर विश्वास ठेवा. देवाचं राज्य खूप चांगलं आहे, देवाच्या राज्यामध्ये तुम्ही सर्व काळ राहणार. कोणत्या गोष्टी 40 दिवस सांगितल्या त्याने देवाच्या राज्याविषयीच्या? त्याने पुष्कळ निश्चित प्रमाणाने दाखवलं, पहा मी जिवंत आहे, अरे मी येशूच आहे, मी तुमच्याबरोबर राहत होतो, मी पुन्हा उठलो आहे, मी जिवंत आहे. आणि 40 दिवस त्यांनी देवाच्या राज्याविषयीच्या गोष्टी शिकवल्या. मग येशू कशाला आला होता?
देवाच्या राज्याची घोषणा करायला. पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. शुभ वर्तमानावर विश्वास ठेवा, देवाच्या राज्यावर विश्वास ठेवा. तुम्ही मेले तरी पुन्हा उठवले जाणार. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. येशूने हे प्रमाणित दाखवलं का मी मेलो, जसा मी उठलो तसे तुम्ही पण उठवणार. म्हणून प्रभू येशूने लाजरला उठवलं. नाईन गावामध्ये एका विधवा स्त्रीचा मुलगा ह्या कशावर होता, तो तिरडीवर होता. त्या तिरडीला प्रभू येशूने स्पर्श केला आणि त्या मुलाला उठवलं. एकुलता एक मुलगा होता. नाईनचा अर्थ काय आहे माहिती तुम्हाला? दुःखाचं गाव. पण देवाचं वचन सांगतं की ती एकुलती एक विधवा स्त्री, प्रभू येशूला तिचं दुःख पाहवलं नाही. ती म्हटलं का हा एकुलता एक तिचा मुलगा आहे, मी याला मरू देणार नाही किंवा मी याला जिवंत करेल. तिरडीला प्रभू येशूने स्पर्श केला आणि प्रभू येशूने त्या मेलेला त्याला उठवलं. कारण जीवन आणि मरण प्रभूच्या हातामध्ये आहे. हालेलुया. तुम्हाला कोणी मारू शकणार नाही, तुमचा नाश कोणी करू शकणार नाही. यौवन शुभवर्तमान 10व्या अध्यायामध्ये प्रभू येशू म्हटलेला आहे की माझ्या मेंढरांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेऊ Yes, शकणार amen. नाही. Praise the Lord. हालेलुया. माझ्या मेंढरांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. हिसकावून घेऊ शकणार नाही. कोणीच तुम्हाला मारू शकणार नाही. फक्त देवाच्या उपस्थितीमध्ये राहा. कारण जो परात्पराच्या गुप्तस्थळी राहतो तो त्याच्या छायेत राहतो. छायेत राहतो. जेव्हा आम्ही परात्पराच्या गुप्तस्थळी राहतो त्याच्या छायेत जोपर्यंत जिवंत आहोत त्याच्या छायेत राहायला शिकूया. आमेन. 40 दिवस तो देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत होता. पुढे काय झालं? 4. मग ते एकत्र जमले असता त्यांच्याशी मिळून त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेमातून निघून जाऊ नका, परंतु जे बापाचे वचन तुम्ही माझ्यापासून ऐकले आहे त्याची वाट पहा. पुढचं वचन 6. आणि म्हणून ते एकत्र मिळाल्यावर त्याने त्याला विचारले. ते म्हणाले, हे प्रभू, यावेळेस तू इस्रायल पूर्ण राज्य देशील काय? तो त्यांना म्हणाला, जे काल प्रसंग बापाने आपल्या स्वतःच्या अधिकारात ठेवले आहे हे जाणणे तुम्हास दिले नाही. मग पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि यरूशलेम आणि सर्व यहुद्या, शोमरोनात, पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आणि पुढे काय झालं बघा, 9वं वचन. आणि या गोष्टी बोलल्यानंतर ते पाहत असता तो वर घेतला गेला. प्रभू येशू वर घेतला गेला. 40 दिवसानंतर प्रभू येशू वर घेतला गेला. वर गेला. आणि बायबलमध्ये दिले आहे सर्वांच्या समोर त्याने ढगाने त्याला त्यांच्या दृष्टीपासून गुप्त केले. मग वर गेल्यानंतर ढगाने झाकून घेतलं येशूला. ते सर्व पाहत होते की येशू 40 दिवसानंतर वर घेतला गेला आहे. आणि मग ढगाने त्याला काय केलं? झाकून घेतलं. आणि बघा पुढच्या वचनामध्ये, आणि मग तेव्हा पांढरी वस्त्रधारी 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले त्या शिष्यांच्या जवळ. आणि ते म्हणाले, अहो गालिली माणसांनो, तुम्ही कशाला आकाशाकडे पाहत उभे राहिला? हाच येशू जो तुमच्यापासून वर आकाशात घेतला गेला, तो जसा तुम्ही त्याला आकाशात जाताना पाहिलं तसाच तो येणार आहे. हालेलुया. हालेलुया. तसाच तो पुन्हा येणार आहे. तसाच तो पुन्हा येणार आहे. आणि बायबलमध्ये दिले की जेव्हा तो येईल झोपले ते उठवले जाणार आणि ते सुद्धा वर जाणार. Yes. येशू बरोबर सर्वदा राहणार. आमेन. येशू बरोबर सर्वदा राहणार. Yes. आम्हाला आशा आहे, Yes. आम्हाला विश्वास आहे. Yes, yes. अनेक परिस्थिती तुम्हाला थकवेल, तुम्हाला कठीण करेल, तुम्हाला अनेक परिस्थितीमुळे तुम्हाला प्रार्थना करू वाटणार नाही, तुमच्या जीवनातल्या परिस्थितीमुळे किंवा बायबल वाचू वाटणार नाही, देवापासून कदाचित तुम्हाला ती दूर करेल ही परिस्थिती. तर सैतानाची इच्छा तीच आहे. जसं आदामाला त्याने ठकवलं, हवेला त्याने ठकवलं, तसं आजही तो आम्हाला ठकवण्यासाठी, अज्ञानात ठेवण्यासाठी रात्रंदिवस कुणाला गिळावं, फाडावं, बायबलमध्ये दिले आवासून उभा आहे. तो आमच्या जवळ आवासून उभा आहे. आज मी माझ्या मनामध्येच मी आवडता मी पाहत होते की अरे प्रभू, काही गोष्टी आहेत की मनाच्या विरुद्ध घडत आहेत. कधी कधी वाटतं की अरे दूर कुठेतरी जावा आणि देवाच्या पायाजवळ फक्त बसावा. पण म्हटलं प्रभू नाही, या गोष्टी फक्त आम्हाला फक्त प्रार्थना करायच्या आहेत, फक्त प्रार्थना करायच्या आहेत.
प्रत्येक गोष्टीवर प्रार्थनाच तुम्हाला विजय देतील. मनाविरुद्ध गोष्टी घडू द्या, पण प्रार्थनाच तुम्हाला विजय देतील. सैतान तुम्हाला निराश करेल, सैतान तुम्हाला सतत दुःखात ठेवेल, पण एकच म्हणायचं, नाही, मी आशीर्वादित आहे, प्रभूने मला विजय दिलेला आहे, मी सर्वदा माझ्या देवाजवळ राहणार आहे, मला मोठी आशा आहे, मी मेले तरी जिवंत राहणार आणि सर्वदा प्रभू जवळ राहणार. जसा तो वर घेतला गेला तसाच तो पुन्हा येणार आहे, हे देवदूतांनी सांगितलं. तुम्ही वर काय पाहत आहात? तो जसा वर घेतला गेला तसाच तो पुन्हा येणार आहे. प्रभू येशू उठला आहे, म्हणा खरोखर उठला आहे, खरोखर उठला आहे, प्रभू येशू उठला आहे, खरोखर उठला प्रभू आहे, येशू उठला आहे, खरोखर उठला आहे, प्रभू येशू उठला आहे, खरोखर उठला आहे, खरोखर उठला आहे. नाचूया, गाऊया, आनंद करूया, तारणारा माझा जिवंत झाला. नाचूया, गाऊया, आनंद करूया, तारणारा माझा जिवंत झाला. वधस्तंभी त्याला हो दिले, वधस्तंभी त्याला हो दिले, जगाचे पाप त्याने वाहिले, जगाचे पाप त्याने वाहिले. अहो मरणावर त्याने विजय मिळवला, मरणावर त्याने विजय मिळवला. तारणारा माझा जिवंत झाला, मरणावर त्याने विजय मिळवला. तो प्रत्येक पापातून तारणारा, श्रापातून तारणारा, आजारातून तारणारा, सगळ्या दुःखातून तो तारणारा आमच्या जीवनात आलेला आहे. त्याची इच्छा आहे की आम्ही सर्वदा त्याच्या जवळ राहावं आणि आम्ही त्याच्या जवळ राहावं म्हणून त्याने आमचे पाप आमच्यापासून दूर केले, श्राप आम्हाला आमच्यापासून दूर केले, अंधारातून त्याने आम्हाला बाहेर काढले, सैतानाच्या तावडीतून त्याने आम्हाला सोडवले. धन्यवाद, किती चांगला आहे आज देवा. जसा तू मेला आणि पुन्हा उठला, मरणावर विजय मिळवला, आज लोकांच्या जीवनामधल्या त्रासावर ते विजय मिळवू दे, दुःखावर ते विजय मिळवू दे, आजारावर ते विजय मिळवू दे, कारण ते आता आशीर्वादित आहे, ते आता आशीर्वादित आहे. धन्यवाद,
धन्यवाद येशू. तुझ्या पुनरुत्थानाचे आशीर्वाद तुझ्या लेकरांसाठी आम्ही स्वीकारतो. पुनरुत्थानाचे आशीर्वाद तुझ्या लेकरांसाठी स्वीकारतो. गरिबी त्यांची नाही, आजार त्यांची नाही, दुःख त्यांची नाही, त्रास त्यांची नाही, बंधन त्यांची नाही. ओ धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. जो मेला पण जिवंत झाला, त्या जिवंत देवाची लेकरं आहेत. Thank you, Jesus. मृत्यू लोकांच्या वेशी तुझ्या लोकांवर प्रबळ होणार नाही. कारण तू स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या घेतलेल्या आहेत. तू देवा मृत्यू लोकांवर विजय मिळवलेला आहे. तू मृत्यू लोकांवर विजय मिळवलेला आहे. धन्यवाद. आज तुझ्या लेकरांना सुटका दे. आज तुझ्या लेकरांना विजय दे. आज तुझ्या लेकरांच्या जीवनातील परिस्थिती बदल. आज तुझ्या लेकरांना ओ दे बाबा आशीर्वादित कर. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. पवित्र आत्मा स्पर्श कर, स्पर्श कर. पवित्र आत्मा स्पर्श कर. कोणाला मोकळं जाऊ दे. जे आचार्य आहे येशूच्या नावात ते बरे केले जाईल. परिस्थिती बदलू दे. रिपोर्ट बदलले जावे. शरीर पूर्ण येशूच्या नावात बरा हो. धन्यवाद येशू. प्रभू तू म्हटला ना प्रार्थना करा माझ्या नावाने जे मागा तुम्हाला दिलं जाईल. येशूच्या नावात तुझे लेकरं आशीर्वादित. हर एक स्वपूर्ण इच्छा पूर्ण कर. तरुण पिढीला प्रभू तुझ्या भयामध्ये घे, तुझ्या मार्गामध्ये घे, तुझ्या उपस्थितीमध्ये घे. आणि त्यांच्या जीवनाद्वारे तू गौरवला जाते. त्यांच्या जीवनाद्वारे तू गौरवला जाते. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. सर्व गौरव आणि सर्व प्रार्थना येशूच्या नावात मागतो. आमेन. बोले येशू मसीह की जय.